चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून मुख्यमंत्री पदाबाबतची भाजपची भूमिका स्पष्ट. महाराष्ट्रातील जनतेची दिशाभूल करू नका. तीनही पक्षप्रमुख एकत्र बसून ठरवतील. एकनाथ शिंदेंना भाजपनं मुख्यमंत्री पदाचा शब्द दिला नसल्याचं केलंय स्पष्ट. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीने मोठी मुसंडी मारली आहे, तर महाविकास आघाडीला मोठा धक्का बसलाय. महायुतीचा 236 जागांवर विजय झालाय, तर महाविकास आघाडीला केवळ 49 जागांवर यश मिळाले. महायुतीत एकट्या भाजपने 132 जागा जिंकल्या, तर शिवसेना शिंदे गटाने 57 जागांवर विजय मिळवलाय. 1990 नंतर विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकणारा भाजप पहिला पक्ष ठरलेला आहे, तर भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्याने मुख्यमंत्री भाजपचाच असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. आणि त्यामुळे एकनाथ शिंदे नाराज असल्याचं समजतं आहे आणि शिवसेना शिंदे गटाकडून एकनाथ शिंदे यांनाच पुन्हा मुख्यमंत्री करावे अशी मागणी केली जात आहे. त्यातच भाजपाने निकालापूर्वी एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपदाचा शब्द दिल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगलेल्या आहेत आणि आता यावर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आहेत की महाराष्ट्रातील जनतेची दिशाभूल करू नका. तीनही पक्षप्रमुख एकत्र बसून निर्णय घेतील असंही त्यांनी म्हटलेलं आहे. तसेच उद्धव ठाकरेंची अवस्था शोले चित्रपटाच्या असराणीसारखी झालेली आहे. अर्धा इकडे जातोय, अर्धा तिकडे जातो. त्यांचे आमदारही उद्धव ठाकरेंचा ऐकत नाहीत असा टोला देखील उद्धव ठाकरेंना त्यांनी लगावला आहे. वारंवार या विषयाला मीडिया म्हणून डायव्हर्ट करताय. आम्ही सांगितलं आहे की एकनाथजी, देवेंद्रजी, अजितदादा बसून आणि आमचे केंद्रीय नेतृत्व बसून याबद्दलचा निर्णय करतायत. शेवटी महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेचं सरकार येणार आहे आणि मजबूत सरकार असणार आहे. महायुतीचं सरकार आहे, त्यामुळे थोडा वेळ लागतो. पण असं आहे की काहीतरी कपोलकल्पित बातम्या तयार करून महाराष्ट्राला कन्फ्यूज करण्याचं काम काही मीडियाच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून सूत्राच्या नावाने करतायत. त्यामुळे थोडं जरा थांबावं लागेल. व्यवस्थित महाराष्ट्राचं सरकार येणार आहे, व्यवस्थित सर्वांना न्याय देणारं सरकार येणार आहे. आमचं केंद्रीय नेतृत्व योग्य विचार करूनच सर्व गोष्टी करणार आहे. त्यामुळं कुठलेही फाटेफुटे न काढता हे झालं, ते झालं, हे केलं, ते केलं, कृपया याच्यामध्ये महाराष्ट्राच्या जनतेला कन्फ्यूज करू नये म्हणून किंवा भाजपचा प्रदेशाध्यक्ष, भाजपची सगळी भूमिका पाहून आता वाटतं की शिंदे देखील थोडंसं मोठं मन करून पुन्हा एकदा केंद्र नेतृत्व दिलं पाहिजे. मी कुणालाही सल्ला देणार नाही कुठलाही, पण प्रत्येकाच्या कार्यकर्त्याला आपापला नेता मुख्यमंत्री व्हावा हे वाटतं, ते साहजिक आहे. त्याची कल्पना आपण करू शकतो की मी वारंवार सांगितलं, भाजपाच्या कार्यकर्त्याला वाटतं की देवेंद्रजी मुख्यमंत्री व्हावे, काय वाटणार नाही. एकनाथजीच्या कार्यकर्त्याला वाटतं एकनाथजी व्हावे, अजितदादाच्या कार्यकर्त्याला वाटतं अजितदादा व्हावे. शेवटी आपापल्या कार्यकर्त्याच्या भावना ते व्यक्त करतात आणि भावना व्यक्त करणे काही चूक नाही आहे. त्यामुळं मला कुणालाही आळा बसवायचा नाही आहे. पण महायुती ही मर्यादित पद्धतीने टिकवण्याकरता, चांगल्या पद्धतीने टिकवण्याकरता, उत्कृष्ट पद्धतीने टिकवण्याकरता असे कुठलेही विधान योग्य नाही की महायुतीला डॅमेज करेल. महायुतीमध्ये आम्ही निवडून आलो आहे, महायुती पुढं न्यायची आहे आणि महायुतीला आपल्याला मजबूत करायचं आहे. त्यामुळं आम्ही कोणी असे आपापल्या भावना व्यक्त जरूर करतील, पण शेवटी एकदा निर्णय झाला केंद्रीय नेतृत्वाचा आमच्या 3 नेत्यांचा, मात्र मग कुठल्याही पद्धतीचं एकच सूत्र राहील की महाराष्ट्राच्या जनतेला आम्ही जे आश्वासनं दिले आहेत विकासाचे ते पूर्ण करायचे. छोटी राज्य विरोधकांना देण्यात आली आणि मोठी राज्य बळकावण्यात आली. शरद पवारजी सारख्या प्रगल्भ आणि अभ्यासू व्यक्तीने निवडणुकीचा पराभव झाल्यामुळं असं बोलणे हे मला न पटणार आहे. किमान शरद पवार साहेब हे महाविकास आघाडीचे नेते आहेत, त्यांनी तरी किमान अशा पद्धतीच्या विचार करणे, UMवर अशी विचार करणे. मग सुप्रियाताई सुळे निवडून आल्या बारामतीमधून, सुनेत्राताई पवार हरल्या, तेव्हा तुम्ही का नाही बोलले पवारसाहेब? पवारसाहेब आपण 2 महिन्यापूर्वी, 4 महिन्यापूर्वीच विसरून गेलात. सुनेत्रा पवार हरल्यात ना त्या UM मशीनमुळं, आमच्या वहिनी हरल्या, सुप्रियाताई सुळे निवडून आल्यात, तेव्हा जर बोलले असतं बरं झालं असतं. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.